Hello dear students, welcome back to our YouTube channel, and from recent few videos we are starting our third chapter, kinetic theory of gases and radiations. In the last video we discussed different types of the substances or different types of the matter depending on the values of three coefficients. जे काही ते तीन कोएफिशियंट्स होते त्या तीन कोएफिशियंटच्या व्हॅल्यूज वरती जे काही सबस्टन्सेस आहेत त्या सबस्टन्सेसचं आपण क्लासिफिकेशन बघितलं. त्यामध्ये फर्स्ट टाइप होता परफेक्ट रिफ्लेक्टर, सेकंड डायथर्मॅनस सबस्टन्स, अथर्मॅनस सबस्टन्सेस, परफेक्ट ॲब्सॉर्बर, परफेक्ट ट्रान्समिटर. ओके, नाउ in this video we are going to discuss about the special type of body or the object called as perfectly black body. परफेक्ट ब्लॅक बॉडी विषयी आपण सध्या डिस्कस करणार आहोत. लास्ट लेक्चरला इन द लास्ट व्हिडिओ वी डिस्कस अबाउट द परफेक्ट ॲब्सॉर्बर, असा ऑब्जेक्ट की जो सर्वच्या सर्व इन्सिडेंट रेडिएशन्स, अशी बॉडी, असा सबस्टन्स की जो सर्वच्या सर्व इन्सिडेंट रेडिएशन्सला ॲब्सॉर्ब करून घेतोय. त्या ऑब्जेक्टला, त्या सबस्टन्सला आपण म्हटलंय परफेक्ट ॲब्सॉर्बर और सिम्पली परफेक्ट ब्लॅक बॉडी. ब्लॅक वर्ड का यूज केलाय त्याविषयी आपण पुढे जाऊन डिस्कस करणार आहोत. ओके, आता परफेक्टली ब्लॅक बॉडीची जी काही डेफिनेशन आहे, ॲक्च्युली परफेक्ट ब्लॅक बॉडी म्हणजे काय आहे तर बघा, अ बॉडी विथ ॲब्सॉर्ब द एंटायर हीट रेडिएशन्स इन्सिडेंट ऑन इट इट्स कॉल्ड परफेक्टली ब्लॅक बॉडी और परफेक्ट ब्लॅक बॉडी. अशी बॉडी की जी तिच्यावरती इन्सिडेंट होणारे सर्वच्या सर्व हीट रेडिएशन्स किंवा रॅडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब करून घेते, त्या बॉडीला आपण म्हणणार परफेक्ट ब्लॅक बॉडी. आणि अशी कुठलीही बॉडी असू द्या की जिच्यावरती इन्सिडेंट केलेले सर्वच्या सर्व रेडिएशन्स ती ॲब्सॉर्ब करून घेणार आहे, तिथं कुठल्याही प्रकारची रेडिएशन्स ट्रान्समिट किंवा रिफ्लेक्ट होणार नाही, ती बॉडी आपल्याला ब्लॅक दिसणार आहे. दॅट बॉडी ॲपियर्स लाईक अ ब्लॅक. ओके, म्हणून ब्लॅक बॉडी हे नाव तिथं पडलंय. ब्लॅक बॉडी, परफेक्ट ब्लॅक बॉडी, अ बॉडी विच ॲब्सॉर्ब entire heat radiations or entire radiant energy incident on it is called perfect black body. But in nature such type of body does not exist. नेचर मध्ये अशा प्रकारची बॉडी की जी सर्वच्या सर्व इन्सिडेंट रेडिएशन्सला ॲब्सॉर्ब करून घेईन, कुठल्याही प्रकारचे रेडिएशन्स रिफ्लेक्ट होणार नाही, कुठल्याही प्रकारचे रेडिएशन्स ट्रान्समिट होणार नाही, अशी बॉडी नेचरमध्ये एक्झिस्ट नाही आहे. नेचरमध्ये अशी बॉडी तुम्हाला कुठेही सापडणार नाही. बट काही स्पेशल टाईपचे मटेरियल आहे. त्यामध्ये एक मटेरियल आहे लंप ब्लॅक. लंप ब्लॅक किंवा यालाच प्लॅटिनम ब्लॅक असंही म्हटलं जातं. प्लॅटिनम ब्लॅक हे जे काही स्पेशल मटेरियल आहे, हे तिच्यावरती इन्सिडंट होणाऱ्या 97% रेडिएशन्सला ॲब्सॉर्ब करू शकतं. म्हणजे हे जे काही मटेरियल आहे लंप ब्लॅक और प्लॅटिनम ब्लॅक, हे मटेरियल इन्सिडंट होणाऱ्या जेवढी काही एनर्जी आपण त्याच्यावरती इन्सिडंट करणार आहोत त्यापैकी 97% ऑफ इन्सिडंट हीट और इन्सिडंट एनर्जी हे मटेरियल काय करून घेणार आहे, ॲब्सॉर्ब करून घेणार आहे. ओनली 3% कॅन बी रिफ्लेक्ट और ट्रान्समिट. फक्त 3% रिफ्लेक्ट होऊ शकतं किंवा ट्रान्समिट होऊ शकतं. मग जे असे काही मटेरियल आहे लंप ब्लॅक और प्लॅटिनम ब्लॅक, हे मटेरियल आपण ॲज अ परफेक्ट ब्लॅक बॉडी और परफेक्ट ॲब्सॉर्बर म्हणून यूज करू शकतो. ओके, आता बॉडी परफेक्ट ब्लॅक आहे किंवा परफेक्ट ॲब्सॉर्बर आहे, तर ह्या बॉडीसाठी जो काही कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन आहे टी हा ऑलवेज इक्वल टू 0 असणार आहे. याचा अर्थ त्या बॉडीमधून कुठल्याही प्रकारचे हीट रेडिएशन्स ट्रान्समिट होणार नाही. त्यानंतर जो काही कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आहे हा पण त्या बॉडीसाठी 0 असणार आहे. कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन इज 0. दॅट मीन्स नो हीट एनर्जी कॅन बी रिफ्लेक्ट फ्रॉम द सरफेस ऑफ दॅट बॉडी और फ्रॉम दॅट बॉडी. त्या बॉडीपासून कुठल्याही प्रकारचे रेडिएशन्स रिफ्लेक्ट होणार नाही. बट अशा बॉडीसाठी जो काही कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आहे तो कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑलवेज 1 असणार आहे. जेवढी इन्सिडेंट एनर्जी हीट एनर्जी असेल ती सर्वच्या सर्व इन्सिडेंट हीट एनर्जी ती बॉडी ॲब्सॉर्ब करून घेणार आहे. मग अशी जी काही बॉडी आहे परफेक्ट ब्लॅक बॉडी, त्या बॉडीविषयी आपण ह्या पूर्ण लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ही बॉडी कशी डिझाईन केली जाणार, कशी कन्स्ट्रक्ट केली जाते, ती बॉडी कशी वर्क होते
त्याविषयी आपण डिस्कस करणार आहोत या पूर्ण व्हिडिओमध्ये. ओके, डेफिनेशन तुम्हाला कळली असेल. अ बॉडी विच ॲब्सॉर्ब द एंटायर हीट रेडिएशन्स इन्सिडेंट ऑन इट इज कॉल्ड ॲज परफेक्टली ब्लॅक बॉडी. When a body absorbs the entire radiations and does not reflect any radiation, then that body appears like black. Okay, and for black body the coefficient of transmission is always 0, coefficient of reflection is always 0, but the coefficient of absorption is always equal to 1. Okay, this is all about the introduction of the perfect black body. ही बॉडी नेचरमध्ये एक्झिस्ट करत नाही आहे म्हटल्यानंतर ही बॉडी आपल्याला कन्स्ट्रक्ट करावी लागणार आहे. आणि जे काही हीट रेडिएशन्स आहे त्या हीट रेडिएशनचा स्टडी करण्यासाठी टू स्टडी द रेडिएशन्स द सायंटिस्ट नेम फेरी डिझाइन अ स्पेशल टाइप ऑफ बॉडी विच इज मेड अप ऑफ दिस मटेरियल ब्लॅक और प्लॅटिनम ब्लॅक. या मटेरियलपासून त्याने एक अशा प्रकारची बॉडी डिझाईन केली की जी बॉडी सर्वच्या सर्व इन्सिडंट एनर्जीला ॲब्सॉर्ब करून घेणार आहे आणि त्याच बॉडीला इथून पुढं आपण ॲज अ परफेक्ट ब्लॅक बॉडी असं कन्सिडर करणार आहोत. तर चला तर मग बघूया फेरीज ब्लॅक बॉडी कशा प्रकारे फेरी या सायंटिस्टने ती बॉडी डिझाईन केली आहे की जी जवळपास 97% ऑफ इन्सिडंट एनर्जी इन्सिडंट केलेल्या टोटल एनर्जी पैकी 97% ऑफ एनर्जी ती बॉडी ॲब्सॉर्ब करू शकणार आहे. सायंटिस्टचं नाव आहे फेरी. त्याने डिझाईन केलेली आहे म्हणून तिला म्हटलं जातं फेरीज ब्लॅक बॉडी. फेरीज ब्लॅक बॉडी. फेरीने डिझाईन केलेली ब्लॅक बॉडी. जे काही इन्सिडंट हीट रेडिएशन्स असतील किंवा जे काही थर्मल रेडिएशन्स असतील त्या रेडिएशन्सचा स्टडी करण्यासाठी द सायंटिस्ट फेरी डिझाईन a special type of body and that body is called फेरीज ब्लॅक बॉडी. फेरीने तयार केलेली आहे ती बॉडी म्हणून तिला आपण फेरीज ब्लॅक बॉडी असं म्हणणार आहोत. आता याचं आपण कन्स्ट्रक्शन बघणार आहोत. तिची जे काही डायग्राम आहे कशा प्रकारे ती डिझाईन केली गेली ती कन्स्ट्रक्शन बघणार. त्यानंतर त्याचं वर्किंग आहे बघणार आहोत. सो आता आपण बघणार आहोत कन्स्ट्रक्शन ऑफ फेरीज ब्लॅक बॉडी. जो काही सायंटिस्ट होता फेरी त्या सायंटिस्टने हीट रेडिएशन्सचा स्टडी करण्यासाठी एक बॉडी डिझाईन केली. त्या बॉडीला आपण म्हणणार फेरीज ब्लॅक बॉडी आणि त्या बॉडीसाठी जे काही कन्स्ट्रक्शन असेल ते कन्स्ट्रक्शन डायग्राम तुमच्यासमोर आहे. आता जर कन्स्ट्रक्शन बघितलं तर हा एक हॉलो स्पियर असणार आहे की ज्याला 2 वॉल्स असतील. ही फर्स्ट वॉल हिला आपण म्हणणार आउटर वॉल, ही असेल इनर वॉल. हा आहे आउटर वॉलचा आउटर सरफेस, हा आहे इनर वॉलचा इनर सरफेस. ओके, मग कन्स्ट्रक्शनमध्ये फर्स्ट पॉईंट जर तुम्हाला सांगायचा असेल तर तो तुम्ही सांगू शकता फेरीज ब्लॅक बॉडी कन्सिस्ट ऑफ डबल वॉल्ड 2 वॉल असलेला डबल वॉल्ड hollow sphere. फेरीज ब्लॅक बॉडी कन्सिस्ट ऑफ डबल वॉल्ड हॉलो स्पियर. हा दिसतोय हॉलो स्पियर आहे म्हणजे स्पियरच्या आतमध्ये जे आहे ते सर्व एम्प्टी असणार आहे. असा डबल वॉलचा हॉलो स्पियर असणार आहे. जर डायग्राम तुम्ही व्यवस्थित बघितली तर त्या स्पियरला एक स्मॉल होल आहे. दिस इज द स्मॉल होल अँड दॅट होल इज कॉल्ड अपर्चर. मग तुम्ही सांगू शकता फेरीज ब्लॅक बॉडी कन्सिस्ट ऑफ डबल वॉल्ड हॉलो स्पियर हॅविंग स्मॉल होल. त्या हॉलो स्पियरला स्मॉल होल आहे. त्या स्मॉल होलला आपण काय म्हणणार कॉल्ड ॲज ॲपर्चर. फेरीज ब्लॅक बॉडी कन्सिस्ट ऑफ डबल वॉल्ड हॉलो स्पियर having small opening or small hole and that hole is called aperture. Okay, then the space between 2 walls is evacuated. म्हणजे हा जो काही स्पेस दिसतोय हा पूर्ण स्पेस, ही इनर वॉल ही आउटर वॉल 2 वॉलच्या आतमधला जो काही स्पेस आहे हा स्पेस इव्हॅक्युएटेड असणार आहे. मग सेकंड पॉईंट तुम्ही सांगू शकता स्पेस बिटवीन 2 वॉल्स. 2 वॉल्स मधला जो काही स्पेस आहे
इज इव्हॅक्युएटेड मीन्स तिथं कुठल्याही प्रकारची एअर किंवा कुठलाही मीडियम तिथं प्रेझेंट नसणार आहे. द स्पेस बिटवीन टू वॉल्स इज इव्हॅक्युएटेड. आता हा इव्हॅक्युएटेड का आहे लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही हीट एनर्जी ह्या स्मॉल अपर्चरमधून आतमध्ये इन्सिडेंट करणार आहात त्यावेळेस बाय कन्व्हेक्शन हीट लॉस अवॉइड करण्यासाठी ह्या दोन वॉलच्या मधला जो काही स्पेस आहे तो स्पेस इव्हॅक्युएट केलेला असणार आहे. हा जरा कन्स्ट्रक्शनचा सेकंड पॉईंट. फर्स्ट पॉईंट आपण बघितला, फेरिस ब्लॅक बॉडी कन्सिस्ट ऑफ डबल वॉल्ड हॉलो स्पियर हॅव्हिंग अ स्मॉल ओपनिंग कॉल्ड एज अपर्चर. अगेन दिस अपर्चर इज यूज टू इन्सिडेंट द एनर्जी इनसाइड द बॉडी. हा जी काय अपर्चर आहे या अपर्चरचा यूज करून तुम्ही हीट एनर्जी बॉडीच्या आतमध्ये इन्सिडेंट करू शकता. ओके. देन द स्पेस बिटवीन टू वॉल्स इज इव्हॅक्युएटेड. दोन वॉल्स मधला जो स्पेस आहे ह्या स्पेसला आपण म्हणणार इव्हॅक्युएटेड स्पेस. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जर सांगायचं असेल तर आउटर सरफेस ऑफ आउटर वॉल इज सिल्वर्ड पॉलिश. आउटर वॉलचा जो आउटर सरफेस असणार आहे त्या सरफेसवरती सिल्वरची पॉलिश केलेली असणार आहे. म्हणजे आउटर सरफेस ऑफ आउटर वॉल इज पॉलिश्ड विथ सिल्वर और सिल्वर पॉलिश सरफेस. अँड नेक्स्ट पॉइंट इज इनर सरफेस ऑफ इनर वॉल इज कोटेड विथ लंप ब्लॅक. हा जो काही हॉलो स्पियर आहे हा हॉलो स्पियरचा जी इनर वॉल आहे त्या इनर वॉलचा इनर सरफेस लंप ब्लॅकने कोटेड केलेला आहे की जे मटेरियल 97% ऑफ हीट एनर्जीला ॲब्सॉर्ब करू शकतं. एवढं कन्स्ट्रक्शन तुम्हाला कळालं आहे. आणि जास्त काही वेगळं नाही आहे. फक्त कोनिकल प्रोजेक्शन. देर इज अ कोनिकल प्रोजेक्शन इन फ्रंट ऑफ स्मॉल होल ऑर अपर्चर. एवढं सिंपल कन्स्ट्रक्शन आहे. 4-5 महत्त्वाचे पॉईंट आहे. फर्स्ट पॉईंट तुम्ही सांगू शकता, फेरिस ब्लॅक बॉडी कन्सिस्ट ऑफ डबल वॉल्ड हॉलो स्पियर हॅव्हिंग a small opening and that opening is called aperture which is used to enter the heat radiations inside the body. की ज्या अपर्चरचा यूज हीट रेडिएशन्सला बॉडीच्या आतमध्ये एंटर करण्यासाठी केला जाणार आहे. ओके. देन द नेक्स्ट पॉइंट इज द स्पेस बिटवीन टू वॉल इज इव्हॅक्युएटेड टू अवॉइड द हीट लॉस बाय कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शननी हीट लॉस अवॉइड करण्यासाठी ह्या ज्या काही दोन वॉल्स आहे या दोन वॉल्समधला हा पूर्ण स्पेस इव्हॅक्युएट केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, थर्ड पॉईंट इज दॅट द आउटर सरफेस ऑफ आउटर वॉल इज सिल्वर्ड पॉलिश. आउटर वॉलचा आउटर सरफेस सिल्वरने पॉलिश केलेला आहे. व्हेअर ॲज इनर सरफेस ऑफ इनर वॉल इज पॉलिश विथ अ स्पेशल टाइप ऑफ मटेरियल कॉल्ड ॲज लंप ब्लॅक विच इज capable to absorb 97% of incident energy. This is the third point. And the last point is that opposite to the aperture there is a conical projection and that conical projection is used to avoid the normal incidence of heat radiations. हे जे काही heat radiations आपण ह्या स्मॉल ओपनिंग मधून एंटर करणार आहोत ते heat radiations ह्या कोनिकल प्रोजेक्शन वरती इन्सिडेंट झाल्यानंतर अशा प्रकारे ऑब्लिकली ते रिफ्लेक्ट होणार आहे. ते नॉर्मली इन्सिडेंट होणार नाही. नॉर्मली जर इन्सिडेंट झाले तर हीट रेडिएशन्स की जे एंटर झालेत ते पुन्हा एस्केप होऊ शकतील. यासाठी ते कोनिकल प्रोजेक्शन असणार आहे. पहिला पॉईंट तुम्हाला कळलाय. कन्स्ट्रक्शन एकदम सिंपल आहे. डायग्रामवरून तुम्ही कन्स्ट्रक्शन इझिली सांगू शकता. कन्स्ट्रक्शनमध्ये 3 ते 4 पॉईंट्स तुम्हाला सांगण्याची लिहिण्याची गरज पडणार आहे. फर्स्ट पॉइंट आहे फेरिस ब्लॅक बॉडी कन्सिस्ट ऑफ डबल वॉल्ड हॉलो स्पियर हॅव्हिंग स्मॉल ओपनिंग अँड दॅट ओपनिंग इज कॉल्ड अपर्चर. नेक्स्ट पॉइंट इज दॅट द स्पेस बिटवीन टू वॉल इज इव्हॅक्युएटेड टू अवॉइड द हीट लॉस बाय कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शननी होणारा हीट लॉस अवॉइड करण्यासाठी दोन वॉलच्या आतमध्ये इव्हॅक्युएट केलेला स्पेस आहे किंवा दोन वॉलच्या आतमधला जो स्पेस आहे तो इव्हॅक्युएटेड केलेला असणार आहे. नेक्स्ट पॉइंट इज द आउटर सरफेस ऑफ आउटर वॉल इज कोटेड विथ ऑर इज पॉलिश्ड विथ सिल्वर. व्हेअर ॲज इनर सरफेस ऑफ इनर वॉलचा इनर सरफेस
It's coated with lump black which is able to absorb 97% of heat radiations. इनर वॉलचा इनर सरफेस लंप ब्लॅकने कोट केलेला असते, त्याच्यावरती लंप ब्लॅकची कोटिंग तुम्हाला ऑब्झर्व करायला मिळणार आहे. त्यानंतर लास्ट पॉइंट इज देर इज अ कोनिकल प्रोजेक्शन अपोजिट टू द अपर्चर और इन फ्रंट ऑफ अपर्चर used to avoid the normal incidence of the incident radiation. जेवढे रेडिएशन्स तुम्ही इन्सिडेंट करणार त्यांचा नॉर्मली इन्सिडेंट होऊ नये म्हणून ह्या कोनिकल प्रोजेक्शनचा यूज आपण करणार आहोत. हे झालं पूर्ण कन्स्ट्रक्शन कुणाचं, फिरीज ब्लॅक बॉडीचं. एकदम सिंपल कन्स्ट्रक्शन, सिंपल डायग्राम तुमच्या समोर आहे. ओके, आता बघणार आहोत फिरीज ब्लॅक बॉडीचं वर्किंग, कशा प्रकारे ही बॉडी वर्क करते, कशा प्रकारे पूर्णच्या पूर्ण इन्सिडेंट रेडिएशन्सला ही बॉडी ॲब्सॉर्ब करून घेते. जे काही इन्सिडेंट हीट रेडिएशन्स असतील ते इन्सिडेंट हीट रेडिएशन्स आपण अपर्चरवरती इन्सिडेंट करणार आहोत. अपर्चरमधून ते रेडिएशन्स पास होणार आहेत आणि ते पास झाल्यानंतर कोनिकल प्रोजेक्शनवरती ते इन्सिडेंट होऊन मल्टिपल रिफ्लेक्शननी इनसाईडला पूर्णपणे ते ॲब्सॉर्ब केले जाणार आहे, कारण इनर साईड ही सिल्वर लंप ब्लॅकने कोट केलेली असणार आहे. सिंपल वर्किंग आहे. व्हेन इन्सिडेंट रेडिएशन्स आर अलो टू पास थ्रू द अपर्चर अँड इन्सिडेंट ऑन द कोनिकल प्रोजेक्शन. जे काही इन्सिडेंट हीट रेडिएशन्स असतील ते ह्यामधून पास होतील आणि कोनिकल प्रोजेक्शनवरती ते इन्सिडेंट केले जातील. ड्यू टू द कोनिकल प्रोजेक्शन द रेडिएशन्स इन्सिडेंट थ्रू द स्मॉल होल has a negligible chance to escape back through the hole. या स्मॉल होलमधून जे काही इन्सिडेंट रेडिएशन्स असतील ते पास झाल्यानंतर ह्या कोनिकल प्रोजेक्शनमुळे काय होत आहे, त्या हीट रेडिएशन्सचा जो काही नॉर्मल इन्सिडेंस असेल ते नॉर्मली ह्या वॉलवरती इन्सिडेंट होत नाही. ते रेडिएशन्स ऑब्लिकली इन्सिडेंट होत आहे, त्यामुळं नॉर्मली इन्सिडेंट होऊन जे काही रेडिएशन्स बाहेर पडू शकतील, एस्केप होऊ शकतील, तो एस्केपचा चान्स कमी करण्यासाठी या कोनिकल प्रोजेक्शनचा यूज केला जाणार आहे. अँड दिस रेडिएशन्स विच आर फॉल्स ऑन द कोनिकल प्रोजेक्शन गेट मल्टिपल रिफ्लेक्शन इनसाइड द इनर वॉल अँड गेट absorbed by the lump black which is coated on the inner surface of the Ferris body. Ferris black bodyच्या इनर सरफेसवरती जे काही लंप ब्लॅकचं मटेरियल आहे ते मटेरियल या सर्वच्या सर्व हीट रेडिएशन्सला ॲब्सॉर्ब करून घेणार आहे. फर्स्ट रिफ्लेक्शन झालं, 97% हीट रेडिएशन्स ॲब्सॉर्ब करून घेतले, उरलेला पार्ट पुन्हा रिफ्लेक्ट होणार आहे. इथं तेवढं, इथंही अशा मल्टिपल रिफ्लेक्शननी जेवढी इन्सिडेंट एनर्जी ह्या अपर्चरमधून आतमध्ये पास होणार आहे ती सर्वच्या सर्व इन्सिडेंट एनर्जी हा आतला सरफेस काय करून घेणार आहे, ॲब्सॉर्ब करून घेणार आहे. मग अशी बॉडी की जी सर्वच्या सर्व इन्सिडेंट एनर्जीला ॲब्सॉर्ब करून घेणार आहे तिला आपण ब्लॅक बॉडी म्हणणार आहोत. ओके, हे सिंपल वर्किंग आहे. वर्किंगमध्ये फर्स्ट पॉईंट आहे वेन हीट रेडिएशन्स आर अलो टू पास थ्रू द अपर्चर अँड इन्सिडेंट ऑन द conical projection. Due to the conical projection, radiations incident through the small hole has negligible chance to escape from the hole. या conical projection मुळे हे जे काही इन्सिडेंट रेडिएशन्स असतील की जे त्या होलमधून एंटर झालेत ते त्या होलमधून पुन्हा एस्केप होऊ शकणार नाही. आणि हे जे काही इन्सिडेंट रेडिएशन्स असतील ते इन्सिडेंट रेडिएशन्स, दोज इन्सिडेंट रेडिएशन्स सफर्स मल्टिपल रिफ्लेक्शन. Incident radiation suffers multiple reflection inside the sphere and almost completely get absorbed by the inner surface. जेवढे काही इन्सिडेंट रेडिएशन्स असतील ते सर्वच्या सर्व इन्सिडेंट रेडिएशन्स मल्टिपल रिफ्लेक्शन्समधून जाणार आहे. त्यांचं खूप वेळेस रिफ्लेक्शन होणार आहे आणि त्या रिफ्लेक्शनमुळे सर्वच्या सर्व एनर्जी आतल्या साईडला, आतल्या सरफेसवरती ॲब्सॉर्ब केली जाणार आहे की जो सरफेस या स्पेशल टाईपच्या मटेरियलपासून कोटेड केलेला असेल. हे झालं पूर्ण वर्किंग कुणाचं, फेरीज ब्लॅक बॉडीचं. ओके, आता आपण फेरीज ब्लॅक बॉडी काय आहे, कुणी डिझाईन केली आहे, द सायंटिस्ट फेरी डिझाईन द स्पेशल टाईप ऑफ बॉडी टू ऑब्झर्व द heat radiations or to study the heat radiations. That body is called
फेरिस ब्लॅक बॉडी. तिचं कन्स्ट्रक्शन आपण बघितलं. कन्स्ट्रक्शनमध्ये फेरिस ब्लॅक बॉडी कन्सिस्ट ऑफ डबल वॉल्ड हॉलो स्पियर. देर इज अ स्मॉल ओपनिंग called as aperture. The space between two walls is evacuated to avoid the convection or heat loss by the convection. The outer surface of outer wall is silver polish, whereas inner surface of inner wall is coated with lump black. There is a conical projection opposite to the aperture. This is the construction of Ferris black body. And working. The incident heat radiations are allowed to pass through the aperture and falls on the conical projection. Due to the conical projection, these incident heat radiations reflect obliquely and does not normally. If they get reflect normally, then they can escape through the aperture again. Hence, to avoid the chance to escape the radiations outside the body, there is a conical projection. And after falling the conical projection, this incident radiations suffers multiple reflection inside the inner surface of Ferris black body and get totally absorbed by the inner surface, which is coated with lump black. And the absorptive power of this material is very high. Because of that, all the radiations which are suffering multiple reflection inside the inner sphere are get absorbed, and hence such type of arrangement can be considered as a perfect black body or Ferris black body. Okay, this is all about the Ferris black body. फेरिस ब्लॅक बॉडीचं कन्स्ट्रक्शन बघितलं आहे, वर्किंग बघितलं आहे, ती कशा प्रकारे काम करते ते आपण इथं बघितलेलं आहे. ओके, यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत थिअरी ऑफ एक्सचेंज ऑफ हीट. हीट एक्सचेंजची जी थिअरी आहे, हीट एक्सचेंज ॲक्च्युली कशा प्रकारे होतं आहे त्याविषयी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आता आपण इथं थांबतो आहे. थँक्यू.